राज्यात औषध खरेदीत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज विधान परिषदेत घोषित केला। औषध खरेदीचे निकष ठरवण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मेळघाटातल्या औषध खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी अमरावतीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय, तर भ्रष्टाचाराची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे। मेळघाटासाठी आरोग्य खात्यानं 21,45,00,000 डिस्पोजेबल डिलिव्हरी किट खरेदी केलं। मात्र या खरेदीत सर्जिकल ब्लेडऐवजी दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारं टोपाज ब्लेड प्रसूतीनंतर नाळ कापण्यासाठी खरेदी करण्यात आली। या किटमधलं इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचं होतं। विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार डॉक्टर दीपक सावंत यांनी हा घोटाळा उघड केला। ज्यावेळी मुलाचा जन्म होतो त्याची नाळ कापण्यासाठी एक दोरा दिला जातो। हा दोरा दिला जातो, हा 30 सेंटीमीटरचा दोरा आहे, या किटमध्ये आहे। हा एक गॉज दिला जातो आणि सर्जिकल ब्लेड असताना हे टोपाज कंपनीचं ब्लेड दिलं जाते। हा लाईफ बॉयचा तुकडा आहे, एका लाईफ बॉयचे 6 तुकडे करून हे या किटमध्ये असा एक किट, याला डिलिव्हरी डिस्पोजेबल किट असं म्हटलं जाते। तर इतका क्रूरपणा, इतका पैसे खाण्याचा भ्रष्टाचार या राज्य शासनातर्फे चाललेला आहे। हे MSIDC मार्फत हे परचेस केले जाते। त्याचबरोबर हायपोथर्मिक किटमधल्या खरेदीतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं यावेळी उघड करण्यात आलं। या किटमध्ये स्वेटर, झबले, ब्लँकेट, कानटोपी अशा विविध 8 वस्तूंचा समावेश असतो। मात्र मेळघाटासाठी खरेदी करण्यात आलेल्या किटमध्ये फक्त 3 वस्तूच आढळल्या। या किट खरेदीतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचं आढळून आलंय। विधान परिषदेत या मुद्द्यावर सर्वच आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं अमरावतीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेत, तर सर्व भ्रष्टाचारांची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे। दीपक भातुसे, ETV न्यूज, नागपूर। अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी मोर्चांची संख्या रोडावल्याचं दिसलं। विविध मागण्यांसाठी काढलेल्या 3ही मोर्चांमध्ये मोर्चेकरीही कमीच होते। अधिवेशनावर दरवर्षी निघणाऱ्या विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघाच्या मोर्चामध्ये जवळपास 150 पोलीस पाटील सहभागी झाले होते। पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून महिन्याला 3,000 रुपये मानधन द्यावं, पोलीस पाटलांना दर 5 वर्षांनी करावं लागणारं नूतनीकरण बंद करावं, अशा त्यांच्या मागण्या आहेत। साखर कारखाना कामगारांनीही आज मोर्चा काढला होता। उसाला आधारभूत किंमत द्यावी, कामगारांच्या वेतनात वाढ करावी, या मागण्यांसाठी त्यांनी मोर्चा काढला होता। तर गोंदिया जिल्ह्यातल्या अंशकालीन कर्मचारी संघटनेनंही आज मोर्चा काढला होता। महाराष्ट्र माझा तिथेच थांबू। नमस्कार।